नमस्कार मित्रांनो. माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 22 ऑक्टोबर 2023 करताचं संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे. शोभन नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. शरद ऋतू आहे. अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची अष्टमी आहे. नक्षत्र उत्तराषाढ आहे. योग धृतीय आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो विष्टी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बवा आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:03 ते 4:29 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:47 ते 12:35 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी 4:29 ते 5:56 आणि यमगंड काळ दुपारी 12:11 ते 1:37 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मकर राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र रवी आणि बुध मंगळाबरोबर केंद्र योग करणार आहे. आजच्या दिवशी शुक्र आणि गुरुचा त्रिकोण योग होणार आहे आणि बुध आणि शनीचाही त्रिकोण योग होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या रवी बुध मंगळाबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. पंचमातला शुक्र आणि तुमच्याच राशीतला गुरु हे परस्पर त्रिकोण योग करणार आहे. सप्तमातला बुध आणि लाभातला शनी हे सुद्धा त्रिकोण योग करणार आहेत. आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील. तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भामध्ये छोट्या मोठ्या त्रासदायक गोष्टींना सामोरं जावं लागेल. काळजी घ्या. आपल्या बोलण्याने वाणीने कुठल्याही अशी कामं करू नका की जेणेकरून तुमचे नातेसंबंध कार्यक्षेत्राच्या संदर्भामध्ये चुकीचे होऊन जातील. या संदर्भात काळजी घ्या. कुठलेही महत्त्वपूर्ण व्यवहार किंवा निर्णय कार्यक्षेत्राच्या संदर्भात आजच्या दिवशी घेऊ नका. मात्र जर विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुधारतील. त्यांच्यावर कुठे बाहेर फिरत जाण्याचा योग संभवतो. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे सुद्धा तुमच्या दोघांमधले इंटरॅक्शन खूपच चांगल्या प्रकारचं दिसून येईल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ सुद्धा तुम्हाला मिळून जातील. एकंदरीत आजचा दिवस जरी संमिश्र स्वरूपाचा असला तरी येणारे 2 ते 3 दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असेच असणार आहेत. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या रवी बुध मंगळाबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. चतुर्थातला शुक्र आणि व्ययातला गुरु परस्पर त्रिकोण योग करणार आहेत. षष्ठातला बुध आणि दशमातला शनी हे सुद्धा त्रिकोण योग करणार आहे. आजचा जो दिवस आहे थोडा महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. आजच्या दिवशी तुमची मानसिकता थोडीशी बिघडल्यासारखी जाणवेल. अर्थात तुमच्यामध्ये उत्साह, आनंद हा जबरदस्त राहील. परंतु निर्णय मात्र घेताना थोडा विचार करणं गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी राहतील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. त्यांच्यावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही महत्त्वपूर्ण घडामोडी दिसून येतील. महत्त्वपूर्ण कागदोपत्री व्यवहार होतील किंवा अशी कामं होतील की ज्यामुळे तुम्हाला सुटकेचा निश्वास किंवा चांगलं तरी काहीतरी सकारात्मक अनुभव निश्चित येतील येणाऱ्या 2 ते 3 दिवसात. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातला रवी बुध आणि मंगळाबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. चतुर्थातला शुक्र आणि लाभातला तृतीयातला शुक्र आणि लाभातला गुरु हे परस्पर त्रिकोण योग करणार आहेत. पंचमातला बुध आणि भाग्यातला शनी हे सुद्धा परस्पर त्रिकोण योग करणार आहेत. आजचा जो दिवस आहे थोडा महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर काढण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. त्याचप्रमाणे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात सुद्धा महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. येणारे 2 ते 3 दिवस यामध्ये तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वाची कामं तुम्ही हाती घ्याल. मित्रपरिवाराबरोबर तुमचा वेळ खूप चांगला जाईल. त्यांच्याकडून काय तुम्हाला चांगली मदत मिळू शकेल. काही चांगल्या संधीसुद्धा उपलब्ध होऊ शकतील. त्याचप्रमाणे जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याकडे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. जर तुम्ही
शेअर मार्केटमध्ये दूरगामी काही गुंतवणूक केलेली असेल, तर त्याचा काही उत्तम परतावा तुम्हाला येणाऱ्या 2 ते 3 दिवसात निश्चित मिळेल. एकंदरीत येणारे 2 ते 3 दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असेच असणार आहेत. यानंतरची जी रास आहे, ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 7व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या रवी, बुध आणि मंगळाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. तुमच्या द्वितीयातला शुक्र आणि दशमातला गुरु हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहेत. चतुर्थातला बुध आणि अष्टमातला वक्री शनी हे सुद्धा त्रिकोणयोग करणार आहेत. आजचा दिवस मात्र महत्त्वपूर्ण राहील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध ताणले जाण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. काळजी घ्या, कुठल्याही प्रकारचं असं विधान करू नका जेणेकरून गोष्टी टोकाच्या होतील. त्याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवस तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी राहतील. काही महत्त्वपूर्ण गुंतवणूक होतील, काही महत्त्वपूर्ण संधी तुमच्यासाठी येऊ शकतील. त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये काही महत्त्वपूर्ण गोष्टींची खरीदारी होऊ शकेल. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण शुभफलदायी बदल सुद्धा संभवतात. एकंदरीत येणारे 2 ते 3 दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असेच असणार आहेत. यानंतरची जी रास आहे, ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या रवी, बुध आणि मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. तुमच्याच राशीतला शुक्र आणि भाग्यातला गुरु हे परस्पर त्रिकोणीय करणार आहेत. तृतीयातला बुध आणि सप्तमातला शनी हे सुद्धा परस्पर त्रिकोणीय करणार आहेत. आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर काढू शकतील. त्याचप्रमाणे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. त्याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये काही महत्त्वपूर्ण अनुभव तुम्हाला येऊ शकतील. खास करून तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. जी कामं तुम्ही हाती घ्याल ती सहजपणे पूर्ण करताना दिसून येतील. भाग्याची साथ तुम्हाला उत्तम प्रकारे लाभेल. जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याबरोबर सुद्धा कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. त्याचप्रमाणे जर विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. त्यांच्यावर सुद्धा कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग येणाऱ्या 2 ते 3 दिवसात येऊ शकेल. एकंदरीत येणारे 2 ते 3 दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असेच असणार आहेत. यानंतरची जी रास आहे, ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातला रवी, बुध आणि मंगळाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. तुमच्या व्ययातला शुक्र आणि अष्टमातला गुरु हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहेत. द्वितीयातला बुध आणि षष्ठातला शनी हे सुद्धा त्रिकोणयोग करणार आहे. आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील. खास करून जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल, तिथे छोट्या-मोठ्या गोष्टींवर वादविवाद होतील. तुमच्या दोघांमधील नातेसंबंध थोडेसे ताणले जाण्याची शक्यता आहे. त्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला काही अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दूरगामी काही इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणूक तुमची येणाऱ्या 2 ते 3 दिवसात होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. त्याचप्रमाणे याआधी जर का तुम्ही काही गुंतवणूक केलेली असेल, तर त्याचा काही चांगला परतावासुद्धा तुम्हाला येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. तुमचं जे काय कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण शुभफलदायी अनुभवसुद्धा तुम्हाला येऊ शकतील. एकंदरीत दिवस आजचा हा थोडाफार मध्यम स्वरूपाचा जाईल. येणारे 2 ते 3 दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असेच असणार आहेत. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतला रवी, बुध आणि मंगळाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. लाभातला शुक्र आणि सप्तमातला गुरु हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. तुमच्याच राशीतला बुध आणि पंचमातला शनी हे सुद्धा त्रिकोणयोग करणार आहेत. आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील. तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल. परंतु आराम मिळणं थोडंसं कठीण होऊन बसेल. घरातल्या व्यक्तींबरोबर छोट्या-मोठ्या गोष्टीवरून वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. काळजी घ्या. त्याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, येणाऱ्या 2 ते 3 दिवसात त्यांच्यावर नातेसंबंध सुधारतील. त्याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये दीर्घकालीन काही गुंतवणूक केलेली असेल, तर त्याचे काही उत्तम परतावे तुम्हाला आजच्या दिवशी किंवा येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मिळू शकतील. त्याचप्रमाणे जर का तुम्ही विवाहित असाल, तर वैवाहिक जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. तुमचे मित्रपरिवार असतील, त्यांच्यावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. त्याचप्रमाणे काही चांगले लाभसुद्धा संभवतात. कागदोपत्री व्यवहारसुद्धा तुम्ही आजच्या दिवशी येणाऱ्या 2 ते 3 दिवसात करू शकता. यानंतरची जी रास आहे, ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या रवी, बुध आणि मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे.
तुमच्या दशमातला शुक्र आणि षष्ठातला गुरु हे परस्पर त्रिकोणीय करणार आहेत. त्याचप्रमाणे तुमच्या व्ययातला बुध आणि चतुर्थातला वक्री शनी हे सुद्धा केंद्र त्रिकोणीय करणार आहेत. आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा रोख असेल. तुमचे ट्रॅव्हलिंगसुद्धा होईल, परंतु कामं पूर्ण होणार नाही. त्याच्यामुळे अडथळे येतील. त्यामुळे थोडासा चिडचिडापणा आजच्या दिवशी जास्त प्रमाणात जाणवेल. कुठल्याही प्रकारचे छोटे किंवा मोठे निर्णय महत्त्वपूर्ण आजच्या दिवशी घेऊ नका. मात्र येणारे 2 ते 3 दिवस तुमच्याकडे अतिशय शुभफलदायी राहतील. खास करून तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण घडामोडी किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकाल, की जे शुभफलदायी होतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये सुद्धा तुमचं फिरणं जास्त होईल. अनपेक्षित काही लाभ मिळू शकतील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा एक संभव होतो. त्याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. यानंतरची जी रास आहे, ती आहे धनुरास. धनुराशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातला रवी, बुध आणि मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे. भाग्यातला शुक्र आणि पंचमातला गुरु हे परस्पर त्रिकोणीय करणार आहेत. तृतीयातला शनी आणि लाभातला बुध हे सुद्धा त्रिकोणीय करणार आहेत. आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील. खर्चावर नियंत्रण ठेवणं अतिशय आवश्यक राहील. अवाजवी, अनपेक्षितपणे खर्च आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. त्याकडे लक्ष द्या. त्याचप्रमाणे येणारे 2 ते 3 दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी राहतील. काही उत्तम तुम्हाला लाभ होतील. नशिबाची साथ सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारची लाभेल. मित्रपरिवाराबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा एक संभव होतो. जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर दोघांमधील नातेसंबंध खूप चांगल्या प्रकारचे सुधारतील. त्याचप्रमाणे अशा प्रकारची कामं की जे दीर्घ मुदतीची आहेत किंवा असे निर्णय किंवा कामं की जी बरेच प्रलंबित आहेत, अशा प्रकारची काही कामं ही येणाऱ्या 2 ते 3 दिवसात पूर्ण होण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. यानंतरची जी रास आहे, ती आहे मकर रास. मकर राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. दशमातला रवी, बुध आणि मंगळाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. अष्टमातला शुक्र आणि चतुर्थातला गुरु हे परस्पर त्रिकोणीय करणार आहे. दशमातला बुध आणि द्वितीयातला वक्र शनी हे सुद्धा परस्पर त्रिकोणीय करणार आहे. आज तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेव्हल खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल. परंतु भावनेच्या भरी जाऊन कुठल्याही प्रकारचे चुकीचे निर्णय घेऊ नका. खास करून तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. आजच्या दिवशी भावभावनांचा कल्लोळ हा जास्त प्रमाणात दिसून येईल. त्यामुळे कुठलेही महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. येणारे 2 ते 3 दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी राहतील. खास करून तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण निर्णय किंवा महत्त्वपूर्ण गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होताना दिसेल. त्यामुळे तुमचा मूड, तुमची मानसिकता खूपच सकारात्मक दिसून येईल. घरातल्या व्यक्तींबरोबरचे सुद्धा नातेसंबंध सुधारतील. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा एक सुद्धा संभव होतो. अनपेक्षित लाभ होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. यानंतरची जी रास आहे, ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातला रवी, बुध आणि मंगळाबरोबर हा चंद्र केंद्रीय करणार आहे. सप्तमातला शुक्र आणि तृतीयातला गुरु हे परस्पर त्रिकोणीय करणार आहेत. भाग्यातला बुध आणि तुमच्याच राशीतला वक्री शनी हे सुद्धा त्रिकोणीय करणार आहेत. आजचा जो दिवस आहे थोडासा त्रासदायक राहील. छोट्या-मोठ्या गोष्टी म्हणून त्रासदायक गोष्टींना सामोरं जावं लागेल. तुम्हाला स्वतःच्या मानसिकतेवरती, भावभावनांवरती नियंत्रण ठेवणं अतिशय गरजेचं राहील. गोष्टी मनाप्रमाणे न झाल्यामुळे चिडचिड जास्त प्रमाणात दिसून येईल. स्वतःवरच्या रागावर किंवा भावनांवरती नियंत्रण ठेवणं आजच्या दिवशी अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. मात्र येणारे 2 ते 3 दिवस तुमच्याकडे शुभफलदायी राहील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. त्यांच्याकडे बाहेर फिरला जाण्याचा एक संभव होतो. महत्त्वाचं म्हणजे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात महत्त्वपूर्ण घडामोडी किंवा महत्त्वपूर्ण निर्णय हे तुमच्या अपेक्षेप्रमाणे होताना दिसेल. भाग्याची साथ सुद्धा तुम्हाला उत्तम प्रकारे लाभेल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर त्यांच्याकडे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातला रवी, बुध आणि मंगळाबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. तुमच्या षष्ठातला शुक्र आणि द्वितीयातला गुरु हे परस्पर त्रिकोणीय करणार आहे. अष्टमातला बुध आणि व्ययातला शनी हे सुद्धा त्रिकोणीय करणार आहेत. आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील. खास करून तुम्हाला स्वतःवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. तुमचे मित्रपरिवार असेल त्यांच्यावर छोट्या-मोठ्या गोष्टींवर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं राहील. त्याचप्रमाणे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही चांगले अनुभव येतील. अनपेक्षित लाभ वगैरे मिळण्याची सुद्धा शक्यता राहील. जर तुम्ही जॉबलेस असाल तर आजच्या दिवशी जॉब वगैरे मिळण्याची शक्यता सुद्धा बऱ्याच प्रमाणात राहील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल.
तर मित्रांनो, हे होतं दिनांक 22 ऑक्टोबर 2023 करताचं संपूर्ण राशीफळ. आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं? आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.